आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। राज्यात आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट, तर पुणे घाट, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। राज्यातील सातारा, पुणे, अहिल्यानगरमधील 14 ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडल्याची नोंद। साताऱ्याच्या फलटण तालुक्यात सर्वाधिक 163 मिलीमीटर पाऊस। राज्यभरात मुसळधार पावसामुळे 34,842 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। उन्हाळी कांदा, कडधान्य, आंबा आणि भाजीपाला मातीमोल, शेतकरी हवालदिल। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज रेड अलर्ट, जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिपरिप सुरूच। पुढील 24 तासांसाठी जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे। रत्नागिरीत जोरदार पावसाला सुरुवात। रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। बुलढाण्याच्या खामगावात काल संध्याकाळी आणि रात्री मुसळधार पाऊस। दिवसभर कडक ऊन पडल्यानंतर संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं खामगावला झोडपलं। लातूर जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पावसामुळे मोठा फटका। पावसामुळे दगडवाडीतील शेतकरी उत्तम खोंड यांनी शेतात वाळत ठेवलेला कांदा पावसामुळे खराब, 5 ते 6 लाख रुपयांचा फटका। गडचिरोलीच्या कोरची कुरखेडा महामार्गावर तब्बल 12 तास वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा। छत्तीसगडहून बंगळुरूला जाणारा ट्रक बंद पडल्यानं वाहतूक कोंडी झाली होती। परभणीत पहिल्याच पावसात लालपरीला लागली गळती। पावसामुळे बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी भिजले। बसमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा। संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना। ज्या ठिकाणी नुकसान झालं तिथं तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश। पुढील 3 दिवसात होणाऱ्या परीक्षा स्थगित कराव्यात। महाराष्ट्रात ठिकठिकाणी होणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांची सरकारकडे मागणी। 21 राज्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा। नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावानं पावसाचा जोर कायम। 21 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईत पडलेल्या पावसाचा आजही लोकलवर परिणाम। ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं। मुसळधार पावसाचा इशारा असल्यानं नागरिकांना बाहेर न पडण्याचं आवाहन। मुंबईच्या ॲक्वा लाईन मेट्रो मार्गावरील आचार्य अत्रे चौक स्थानक बंद। काल झालेल्या पावसामुळे ॲक्वा लाईन मेट्रो मार्गाचं मोठं नुकसान। मेट्रो प्रशासनाकडून सध्या स्थानकांमध्ये स्वच्छतेचं काम सुरू। JVLR ते वरळीपर्यंत मेट्रो सुरळीत। मुंबईत पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात। ढगाळ वातावरण कायम, हवेत गारवा। मुंबईतील लोकल वाहतूक सध्या तरी सुरळीत सुरू। मुंबई आणि ठाण्यातही आजही जोरदार पावसाचा इशारा। काल मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर आजही मुसळधार पावसाचा इशारा। हवामान खात्यानं दिला मुसळधार पावसाचा अंदाज। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन। काल झालेल्या पावसात मंत्रालय परिसर जलमय। पावसामुळे कालचं कामकाज बंद। सध्या मंत्रालय परिसरातील परिस्थिती पूर्वपदावर। मंत्रालय परिसरात कामकाज सुरू। रस्त्यावरून पुन्हा वाहनांची वर्दळ। मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये सध्या रिमझिम पाऊस। अंधेरी सबवेमध्ये सध्या पाणी साचलं नसल्यानं सबवेमधून वाहतूक सुरळीत सुरू। हायटाईडच्या शक्यतेमुळे मुंबईतील गेटवे परिसरात पोलिसांकडून बॅरिकेडिंग। मुंबईला हवामान विभागाकडून रेड अलर्ट। मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाचा अहवाल समोर। काल सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पर्यंत मुंबईत शॉर्ट सर्किटच्या 25 घटना। 45 ठिकाणी झाडाच्या फांद्या कोसळल्या, तर 9 ठिकाणी घरं आणि इमारतींचा भाग कोसळल्याच्या तक्रारी। विक्रोळीत झाड कोसळल्यानं तरुणाचा मृत्यू। विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील घटना। मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटात कोसळलेली दरड हटवण्यात यश। दरड हटवल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर। दरड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती। बीड शहरात मध्यरात्री जोरदार पाऊस। बिंदुसरा नदीत पूरसदृश्य परिस्थिती। नदीपात्राची स्वच्छता न केल्यानं झाडं, कचरा अडकल्यानं दगडी पुलावरून पाणी। मध्यरात्री काही काळ वाहतूक ठप्प। पुण्याच्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पावसाचं थैमान। भीमाशंकर, आहुपे आणि पाटण खोऱ्यात मुसळधार पाऊस। पाटण ते आहुपे परिसरातील 18 गावांचा संपर्क तुटला। डिंभे ते आहुपे परिसरातील 25 गावांचा संपर्क तुटला। काल झालेल्या मुसळधार पावसाचा पुणे जिल्ह्याला फटका। मुळशीतील नांदगाव, खेडमधील महाळुंगेत घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। मुसळधार पावसामुळे मे महिन्यात जून जुलै सारखा पाऊस। मे महिन्यातच रत्नागिरीतील पानवल धबधबा प्रवाहित। मे महिन्यातच वर्षा पर्यटनाला सुरुवात।
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात जुनी इमारत कोसळली. 50 ते 60 वर्ष जुनं बांधकाम असलेल्या इमारतीच्या गॅलरीचा काही भाग कोसळला. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. पुणे शहर आणि जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तिघांचा मृत्यू. कर्वेनगरमध्ये झाडी कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू. खेड तालुक्यात मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचा वीज अंगावर पडून मृत्यू. तर दौंड शहरात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती. पुण्यातील धरण साठ्यात वाढ होण्यास सुरुवात. पुणे शहरातील पाणी कपातीचं संकट टळणार. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस. 4ही धरणांमध्ये 28 MLD पाणी वाढलं. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ. 9.4 मीटरपर्यंत नदीची पाणी पातळी वाढली. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. पुणे महापालिकेकडून पूर व्यवस्थापनासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक. महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी 25 जणांची नियुक्ती. पुण्यात धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याच्या 2 तासांअगोदर नागरिकांना सूचना मिळणार. पालिकेच्या नियंत्रण कक्षानं नागरिकांना माहिती द्यावी. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. वैष्णवी हगवणेच्या अंगावर एकूण 29 जखमा, त्यातील 15 जखमा 24 तासांच्या आतल्या असल्याची माहिती. पोलिसांची न्यायालयात माहिती. आरोपी पती सासू नणंदेच्या पोलीस कोठडीत 28 मे पर्यंत वाढ. राजेंद्र हगवणेला मदत करणं, 5 जणांना भोवलं. फरार असताना राजेंद्र हगवणेंना मदत करणाऱ्या 5 जणांना बावधन पोलिसांकडून अटक. कसबटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवणारा निलेश चव्हाण अद्यापही फरार. पिंपरी चिंचवड पोलिसांची 5 पथकं निलेश चव्हाणच्या शोधासाठी रवाना. पुणे, गोवा, कर्नाटक, गुजरातमध्ये निलेश चव्हाणचा शोध. वैष्णवी हगवणे हुंडाबळीच्या घटनेनंतर पुण्यात काल 2 ठिकाणी मराठा समाजाच्या महत्त्वाच्या बैठका संपन्न. या दोन्ही बैठकात अनिष्ट प्रथांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय. पुण्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन सुरूच. चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा. शरद पवार गटाच्या महिला आघाडीचं मुख्यमंत्र्यांना पत्र. बीड कारागृहाचे जेलर बक्सर मुलाणी यांची तडकाफडकी बदली. वाल्मिक कराडला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांचा आरोप. राजाराम चांदणे हे बीडचे नवे जेलर असणार. सराटा रोडवरील शिवमुद्रा हॉटेल चालकाला मारहाण. 8 ते 10 जणांच्या टोळक्याकडून मारहाण. मारहाण करणारी टोळी वाल्मिक कराडचे समर्थक असल्याची माहिती. मारहाणीचा सीसीटीव्ही समोर. संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून एका संशयित आरोपीचा एन्काउंटर. अमोल खोतकर असं एन्काउंटर झालेल्या संशयित आरोपीचं नाव. अमोल खोतकरनं पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्यानं फायरिंग. पुण्याच्या देहू रोड परिसरात गॅस कटरनं एटीएम फोडण्याचा प्रयत्न. नागरिकांच्या मदतीनं 2 जण ताब्यात. 3 जण कारमधून फरार. बीड गेवराईतील गढी पुलावर कारचा भीषण अपघात. 6 जणांचा मृत्यू. कार पुलाच्या दुभाजकाला धडकल्यानं किरकोळ अपघात झाला होता. नंतर कारमधून प्रवासी बाहेर पडताना मागून येणाऱ्या ट्रकची 6 जणांना धडक. नाशिकमध्ये किराणा खरेदी करून घरी परतणाऱ्या 16 वर्षीय मुलीचा अपघाती मृत्यू. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद. मुलगी वडिलांसोबत दुचाकीवरून घरी येत असताना झाला अपघात. नाशिकच्या मालेगावमधील कुसुंबा मार्गावर चालत्या गाडीला भीषण आग. इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याची शक्यता. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यात शासकीय हमीभावानं ज्वारीची खरेदी थांबली. प्रशासनानं धान्य गोदामाची व्यवस्था करून देण्याची गरज. धान्य साठवण्यासाठी गोदाम नसल्यानं खरेदीसाठी अडचण. पावसाळ्यात पेरणी केल्या जाणाऱ्या समाधान फुले कांदा बियाण्याची विक्री सुरू. कुंदेवाडीमधील गहू संशोधन केंद्रात कांदा बियाण्यांची विक्री. पहिल्याच दिवशी 500 किलो बियाण्याची विक्री. भंडाऱ्याच्या लाखनीत 129 मेट्रिक टन बोगस खतांचा साठा आढळला. अमरावतीच्या खत नियंत्रण प्रयोगशाळेच्या अहवालातून शिक्कामोर्तब. जिल्ह्यात 195 लाख हेक्टरवर पिकांची लागवड होणार. कल्याण पडघा मार्गावरील गांधारी खाडीपात्रात भूमाफियांकडून अतिक्रमणामुळे पूर आणि पर्यावरणीय संकटाचा धोका. आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाहणीवेळी धक्कादायक वास्तव उघड. इगतपुरीमधील जुना महामार्ग लोया रोड मुख्य बाजारपेठेतील विद्युत पोली जीर्ण. पावसाळ्यात हे जीर्ण झालेले विद्युत पोल पडण्याची भीती. जीर्ण झालेले विद्युत पोल हटवण्याची स्थानिकांची मागणी. भंडाऱ्याच्या वरठी पोलिसांची कोथुर्णा रेती घाटावर धाड. पोलिसांकडून 4 ट्रॅक्टरवर कारवाई. 28,25,000चा मुद्देमाल जप्त. तर वरठी पोलिसांनी अवैध वाळू उपशावर कारवाई केलेली आहे. मोठ्या प्रमाणात अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला आहे.